आजकालच्या पेरेंट्समध्ये मी एक फॅड बघतो की मुलांनी कुठली गोष्ट केली ना त्याला व्हेरी गुड फंटास्टिक बोलायचं. त्यांना असं वाटतं की आपण असं बोलल्यानंतर मुलांमध्ये कॉन्फिडन्स खूप वाढतो. म्हणजे नुसता होमवर्क केला व्हेरी गुड, तू एखादा खेळ खेळलास फंटास्टिक, एक चित्र काढलं सुपर्ब, आणि अशातनं मुलांचा कॉन्फिडन्स वाढतो अशा प्रकारची एक धारणा असते. परंतु ते तसं होत नाही. कारण मुलांना तुम्ही प्रत्येक वेळी ज्यावेळी म्हणता ना की व्हेरी गुड फंटास्टिक, त्यावेळी मुलं सातत्याने या रॅटिफिकेशनची वाट बघतात. त्यांचा स्वतःचा कॉन्फिडन्स जनरेट होत नाही. आपण काहीतरी केलं ते चांगलं आहे हे स्वतः मानण्यापेक्षा दुसऱ्या कोणीतरी सांगितल्यानंतरच ते मानलं पाहिजे अशा प्रकारची त्यांची धारणा होते. आज ते पालक आहेत, उद्या ते टीचर्सकडनं बघतात, परवा ते समाजामधनं कोणाकडनं तरी बघतील, आणि अशा प्रकारचं रॅटिफिकेशन नाही आलं किंवा आपली काहीतरी चूक झाली आहे अशातनं कॉन्फिडन्स वाढण्यापेक्षा कॉन्फिडन्स कमी व्हायला लागतो. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही रिझल्ट्सला व्हेरी गुड म्हणण्यापेक्षा त्यांची प्रोसेस डायसेक्ट करा. म्हणजे तू एखादी गोष्ट केलीस त्याची प्रोसेस मला आवडली, किंवा दुसरी गोष्ट म्हणजे तू खेळताना चुकलास तरी सुद्धा तू ज्या पद्धतीने खेळलास ती गोष्ट मला जास्त आवडली. चित्र काढताना तू वेगळ्या पद्धतीचा विचार केलास ती गोष्ट मला आवडली. चुका तर सगळीच मुलं करतात, पण या चुकातनं पुढे जाऊन आपण चांगलं कसं काय करू शकतो अशा प्रकारची मानसिकता मुलांमध्ये तयार होते, आणि मग त्यांच्यामध्ये कॉन्फिडन्स येतो. त्यामुळे या गोष्टी करणं अत्यंत गरजेचं आहे.